हा आठवडा कोणत्या 3 राशींना प्रगतीचा, नोकरी व्यवसायात बदल, प्रमोशन, उन्नतीचा ठरणार व कोणत्या 2 राशींना आरोग्य आणि मानसिकदृष्ट्या त्रासदायक ठरणार? तुमची रास यात आहे का? 29 तारखेला बुधाचा स्वराशी मिथुनेत होणारा प्रवेश आणि सप्ताहाच्या शेवटी 31 तारखेला येणारी पौर्णिमा ही कोणत्या 2 राशींची अडकलेली आर्थिक कामे मार्गी लावणार हेही पाहण्यासारखे आहे. चला तर मग जाणून घेऊयात 25 मे ते 31 मे 2026चे साप्ताहिक राशी भविष्य. मेष रास. मेष राशीसाठी हा आठवडा नवीन संधींचा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा ठरणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून कौतुक होईल आणि नवीन जबाबदारीही मिळू शकते. सुरुवातीला थोडा ताण जाणवेल, पण तुमच्या लीडरशिप क्वालिटीजने तुम्ही सर्वांना प्रभावित कराल. प्रमोशनचे सुद्धा चान्सेस आहेत. नोकरीत बदल किंवा नवीन ठिकाणी चांगली नोकरी शोधण्यासही अनुकूल काळ आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ लाभदायक आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. प्रेमसंबंधात प्रेम वाढून गैरसमज दूर होतील. अविवाहित व्यक्तींना नवीन नात्याची सुरुवात होण्याचे संकेत आहेत. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घ्या. डोकेदुखी, थकवा, बॉडी हीट किंवा BP संबंधित त्रास जाणवू शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. स्पर्धा परीक्षा किंवा उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक बातमी मिळू शकते. या आठवड्यात तुमचा आत्मविश्वासच तुमची सर्वात मोठी ताकद ठरणार. उपाय: हनुमानाची उपासना ही लाभदायक ठरेल. वृषभ रास. वृषभ राशीसाठी हा आठवडा सुख, समाधान आणि आर्थिक स्थैर्य घेऊन येणार आहे. ग्रहस्थिती तुमच्या बाजूने असल्यामुळे रखडलेली कामे पूर्ण होतील. नोकरीत, ऑफिसमध्ये ॲप्रिसिएशन मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ तुमच्या कामाने समाधानी राहतील. व्यवसायात नवीन डील किंवा पार्टनरशिपमधून फायदा होऊ शकतो. काही लोकांना परदेशातून डील, कॉन्ट्रॅक्ट्स किंवा कामे मिळू शकतात. पैशांची आवक वाढेल, पण अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे आहे. कुटुंबात खेळीमेळीचे वातावरण राहील. घरात शुभ कार्याचे नियोजन होऊ शकते. मित्र आणि नातेवाईकांकडून सहकार्य मिळेल. प्रेमसंबंधात चांगले वातावरण राहील. जोडीदाराकडून एखादे सरप्राईज मिळू शकते. आरोग्याच्या बाबतीत तब्येत ठीक राहील, पण आहाराकडे लक्ष द्या. जास्त गोड पदार्थ किंवा तेलकट पदार्थ खाणे टाळा. मानसिक शांतीसाठी ध्यान करणे फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले यश मिळेल. कला, संगीत आणि क्रिएटिव्ह क्षेत्रातील लोकांना हा काळ विशेष लाभदायक आहे. या आठवड्यात तुमचा संयम आणि शांत स्वभाव अनेक समस्या दूर करतील. उपाय: शुक्रवारी आपल्या कुलदेवतेची किंवा लक्ष्मीची पूजा केल्यास आर्थिक लाभाचे योग अधिक मजबूत राहतील. मिथुन रास. मिथुन राशीसाठी हा आठवडा बदल आणि नवीन संधी घेऊन येणारा आहे. तुमच्या संवाद कौशल्यामुळे अनेक अडथळे दूर होतील. नोकरीत नवीन प्रोजेक्ट मिळू शकतो. काही लोकांना नोकरी बदलण्याची संधीही मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना मार्केटिंग आणि नेटवर्किंगमधून मोठा फायदा होईल. आर्थिक स्थिती सुधारेल, पण गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. आठवड्याच्या शेवटी एखादा मोठा आर्थिक लाभही मिळू शकतो. कुटुंबात काही छोट्या गोष्टींवरून मतभेद होऊ शकतात, त्यामुळे शांत राहून परिस्थिती हाताळा. प्रेमसंबंधात जवळीकता वाढेल. अविवाहितांसाठी नवीन प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मानसिक ताण, डोकेदुखी किंवा पचनाशी संबंधित त्रास जाणवू शकतो. विद्यार्थ्यांची अभ्यासात एकाग्रता वाढेल. परदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. या आठवड्यात तुमची बुद्धिमत्ता आणि योग्य वेळेवर घेतलेले निर्णय तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जातील. उपाय: बुधवारी गणपतीची पूजा करा. पांढरी पिवळी फुले व गूळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करा. कर्क रास. कर्क राशीसाठी हा आठवडा भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा असेल. कुटुंब आणि नातेसंबंध याकडे तुमचे अधिक लक्ष राहील, पण घरात एखादे शुभ कार्य किंवा आनंदाची बातमी मिळू शकते. नोकरीत काही आव्हाने येऊ शकतात, पण तुमचा संयम आणि मेहनत तुम्हाला पुढे नेईल. वरिष्ठांकडूनही त्या बाबतीत मदत मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांनी भागीदारीत सावधगिरी बाळगावी. आर्थिकदृष्ट्या आठवडा स्थिर राहील.
अनावश्यक खर्च वाढू शकतो, त्यामुळे बजेट सांभाळा. मालमत्ता किंवा वाहन खरेदीचे योग आहेत. प्रेमसंबंधात भावना अधिक तीव्र राहतील. जोडीदारासोबत वेळ घालवल्याने नाते अधिक मजबूत होईल. अविवाहित व्यक्तींना चांगले प्रस्ताव येऊ शकतात. आरोग्याच्या बाबतीत छातीत जळजळ, पोटाचे त्रास किंवा थकवा जाणवू शकतो. घरगुती व योग्य आहार आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले यश मिळेल. उपाय: सोमवारी शिवपूजन करा. सिंह राशीसाठी हा आठवडा भाग्योदयाचा ठरणार आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. नोकरीत प्रमोशन किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये तुमचा आत्मविश्वासाचा सकारात्मक प्रभाव पडेल. व्यवसायात मोठ्या लोकांशी संपर्क वाढेल. नवीन कॉन्ट्रॅक्ट किंवा आर्थिक करारांवर चर्चा होईल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. गुंतवणुकीतून फायदा मिळण्याचे संकेत आहेत. प्रेमसंबंधात आनंदाचे वातावरण राहील. विवाहाचे योग मजबूत होतील. जोडीदाराकडूनही सहकार्य मिळेल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. आरोग्य चांगले असेल, पण कामाच्या ताणामुळे थकवा जाणवू शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा उत्तम आहे. स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकते. उपाय: या आठवड्यात सूर्यदेवाची आणि श्री विष्णूंची उपासना तुमच्यासाठी शुभ ठरेल. कन्या राशीसाठी हा आठवडा मेहनतीचा आणि पुढील काळात होणाऱ्या प्रगतीच्या पायाभरणीचा असेल. तुमच्या कामातील परफेक्शनमुळे वरिष्ठ प्रभावित होतील. त्यामुळे जास्तीच्या नवीन जबाबदाऱ्याही मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन योजना फायदेशीर ठरतील. नवीन संधी, प्रोजेक्टसाठी भेटी होतील. आर्थिकदृष्ट्या आठवडा चांगला आहे. कुटुंबातही काही जबाबदाऱ्या वाढू शकतात. वृद्ध व्यक्तींच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. तुमच्याकडून नातेवाईकांच्या अपेक्षा वाढतील. प्रेमसंबंधात समजूतदारपणा ठेवणे आवश्यक आहे. आरोग्याच्या बाबतीत मानसिक ताण किंवा नाराजी जाणवू शकते. नियमित प्राणायाम करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात यश मिळण्याचे संकेत आहेत. उपाय: श्री गणेशाची पूजा आणि हिरव्या वस्तूंचे दान करणे आपल्यासाठी शुभ राहील. तुळ राशीसाठी या आठवड्यात हुशारीने राहण्याची गरज आहे. प्रत्येक कामात व निर्णय घेताना संतुलन ठेवण्याची आवश्यकता आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच काही महत्त्वाच्या लोकांशी भेटी होतील. त्यामुळे भविष्यात मोठा फायदाही मिळू शकतो. नोकरीत नवीन संधी मिळण्याची किंवा कामाचा ताण वाढण्याचीही शक्यता आहे. काही लोकांना बदली किंवा नवीन पदाची ऑफर मिळू शकते. व्यावसायिकांसाठी हा काळ फायदेशीर आहे. भागीदारीतून चांगला लाभ मिळू शकतो. मार्केटिंग, फॅशन, कला किंवा मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष यश मिळू शकते. आर्थिक स्थिती चांगली राहील. कर्ज संबंधित कामे पूर्ण होण्यास अनुकूल काळ आहे. अडकलेल्या पैशांच्या बाबतीत मात्र त्रास होऊ शकतो. आरोग्याच्या तक्रारी वाढतील. पाठीचा त्रास किंवा थकवा जाणवू शकतो. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. आठवड्याच्या शेवटी एखादी फॅमिली ट्रिप काढू शकता. प्रेमसंबंधात जोडीदारासोबत फिरायला जाण्याचे योग आहेत. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा सकारात्मक आहे. उपाय: शुक्रवारी देवी लक्ष्मी किंवा दुर्गा पूजन केल्यास विशेष लाभ मिळेल. वृश्चिक राशीसाठी हा आठवडा सर्वसामान्य फळं देणारा ठरणार आहे. सुरुवातीला काही अडचणी जाणवतील, पण तुमची जिद्द आणि मेहनत तुम्हाला पुढे नेईल. नोकरीत वरिष्ठांकडून दबाव वाढू शकतो, पण शेवटी तुमच्या म्हणण्याप्रमाणे कामे होतील. व्यवसायात नवीन करार किंवा आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका. जुनी अडकलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीत हळूहळू सुधारणा होईल. कुटुंबात काही मतभेद होऊ शकतात, त्यामुळे बोलताना संयम ठेवणे आवश्यक आहे. प्रेमसंबंधात गैरसमज निर्माण होऊ शकतो, त्यामुळे शांत राहून संवाद करा. आरोग्याच्या बाबतीत पचनसंस्था तसेच पाईल्स, फिशर संबंधित त्रास जाणवू शकतो. बाहेरचे अन्न टाळा आणि नियमित व्यायाम करा. विद्यार्थ्यांसाठी हा मेहनतीचा काळ आहे. या आठवड्यात तुमची इच्छाशक्तीच तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल. उपाय: नियमित हनुमान चालीसा पठण करणे लाभदायक ठरेल. धनुराशीसाठी हा आठवडा संमिश्र फळं देणारा, परंतु पुढील काळात सकारात्मक बदल घेऊन येणारा आहे.
अनेक दिवसांपासून थांबलेली कामे आता पूर्ण होतील. नोकरीत रोजच्या कामात जबाबदारीत काही गडबड होणार नाही याची विशेष काळजी घ्या. व्यावसायिकांना चांगला फायदा होऊ शकतो. नवीन क्लायंट्स, नवीन बिझनेस रेफरन्सेस यांपासून आर्थिक लाभ मिळेल. परदेशाशी संबंधित कामात यश मिळण्याचीही शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा चांगला राहील. कुटुंबासोबत धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधीही मिळेल. प्रेमसंबंधात जवळीकता वाढेल. आरोग्य ठीक राहील, परंतु पाय दुखणे, मसल क्रॅम्प यांचा त्रास होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. उपाय: गुरुवारी भगवान विष्णूची पूजा आणि पिवळ्या वस्तूंचे दान करणे शुभ ठरेल. मकर राशीसाठी हा आठवडा काहीसा अनुकूल राहील. नोकरीत प्रमोशन किंवा पगारवाढीची चर्चा होऊ शकते. नोकरीतील संभाव्य प्रगतीने आनंद होईल. सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठीही हा अनुकूल कालावधी आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन संधी मिळतील. जुन्या प्रोजेक्ट्समधून आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. प्रॉपर्टी संबंधित व्यवहार होण्याचे किंवा तशा संधी येण्याचीही शक्यता आहे. कुटुंबात जबाबदाऱ्या वाढतील. घरातील वडीलधाऱ्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. प्रेमसंबंधात थोडा तणाव निर्माण होऊ शकतो, त्यामुळे अहंकार टाळा. आरोग्याच्या बाबतीत सांधेदुखी किंवा पाठदुखी जाणवू शकते. विद्यार्थ्यांना करिअर संबंधित निर्णय घेण्यासाठी योग्य वेळ आहे. उपाय: हनुमानाची पूजा व चालिसाचे पठण फलदायी ठरेल. कुंभ राशीसाठी हा आठवडा सर्वसामान्य असेल. नोकरीत शांत राहून कामे करावीत. पुढील काळात नवीन संधी नक्की मिळतील. व्यावसायिकांसाठी आठवडा ठीकठाक राहील. मित्र किंवा ओळखीच्या व्यक्तींकडून मोठी मदत मिळू शकते. आर्थिक स्थिती सुधारेल. आपली आर्थिक फसवणूक होऊ शकते, त्यामुळे मोठी गुंतवणूक टाळावी. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. मित्रांना वेळ देता येईल. प्रेमसंबंध दृढ होतील. काही लोकांच्या प्रेमसंबंधाला कुटुंबाची मान्यता मिळू शकते. आरोग्याच्या नवीन काही तक्रारी नसल्या तरी जुन्या दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. विद्यार्थ्यांना नवीन कौशल्य शिकण्याची ही चांगली संधी आहे. उपाय: शनिवारी गरिबांना व अपंगांना अन्नदान करणे आपल्यासाठी शुभ असेल. मीन राशीसाठी हा आठवडा संमिश्र फल देणारा असला तरी भावनिक समाधान सुद्धा देणारा आहे. नोकरीत कामाच्या ठिकाणी तुमच्या हितशत्रू सहकाऱ्यांपासून सतर्क राहावे. जास्तीचे कामही पदरी पडू शकतात. व्यावसायिकांनी आपल्या कॉम्पिटिशनपासून किंवा कॉम्पिटिटर्सपासून सावध असावे. जुने व्यवहार मार्गी लागतील. काही लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो, मात्र कोणालाही पैसे उधार देताना सावधगिरी बाळगा. कुटुंबात नातेवाईकांना भेटीगाठीचे योग आहेत. प्रेमसंबंधात जवळीकता वाढेल. विवाहित लोकांसाठी हा काळ चांगला राहील. आरोग्याच्या बाबतीत तब्येत ठीक राहील, पण मानसिक चिंता, एन्झायटीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे प्राणायाम आणि योग्य आहार विहाराने मदत होईल. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात चांगली प्रगती होईल. कला आणि साहित्य क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अनुकूल कालावधी आहे. उपाय: श्री विष्णू किंवा दत्तगुरूंना गुरुवारी खडीसाखर व केशरयुक्त दूध अर्पण करणे आपल्याला लाभदायक असेल. पुढील आठवड्याच्या सुरुवातीलाच सोमवारी 1 जून रोजी गुरुग्रह चंद्राच्या कर्क राशीत प्रवेश करेल. या राशी बदलामुळे कोणते बदल घडून येतील, प्रत्येक राशीवर पडणारा प्रभाव यावर सविस्तर व्हिडिओ आम्ही लवकरच पोस्ट करणार आहोत. तुमच्या वैयक्तिक अडचणी व प्रश्नांवर ज्योतिष मार्गदर्शनासाठी आजच संपर्क करा. साप्ताहिक व दर महिन्याचे राशी भविष्य तसेच दैनंदिन धार्मिक आणि ज्योतिष माहिती व उपाय यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. सुहास दाणी, स्वामी ज्योतिष केंद्र.